हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षा आणि मंथन परीक्षा यांना उपयुक्त असा घटक वाक्प्रचार। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील। चला तर मित्रांनो, सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला। बघा, आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे वाक्प्रचार। खरं तर हा खूप महत्त्वाचा घटक आहे। या घटकाकडे फक्त तुम्ही इयत्ता 5वीचा स्कॉलरशिप किंवा मंथन या परीक्षेपुरताच मर्यादित विचार करू नका, तर हा घटक आपल्याला अगदी 1ली पासून 12वी पर्यंत परीक्षेमध्ये पडणारा असतो आणि हक्काचे मार्क मिळवून देणारा असतो। याचबरोबर 5वीच्या स्पर्धा परीक्षा असू द्यात किंवा मग 7वी मधल्या असू द्यात किंवा NMMSच्या परीक्षा असू द्यात किंवा अगदी MPSCच्या परीक्षा जरी असेल तरीही तुम्हाला हा उपयुक्त असाच घटक आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 400 नॉनस्टॉप वाक्प्रचार घेणार आहोत आणि मला खात्री आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एकही वाक्प्रचारामध्ये अडचण येणार नाही, कारण प्रत्येकाचा आपण अर्थ देखील समजून घेणार आहोत। आता वाक्प्रचार म्हणजे काय सुरुवातीला समजून घ्या। वाक्प्रचार म्हणजे काय असतं बघा बाळांनो, तर एखादा जे काही शब्द समूह आहे किंवा एखादा वाक्यांचा समूह असेल त्याचा शब्दशः अर्थ लक्षात नाही घ्यायचा, तर त्याला एक वेगळाच अर्थ तयार झालेला असतो किंवा प्राप्त झालेला असतो। अशा त्या शब्दसमूहाला आपण काय म्हणतो, वाक्प्रचार म्हणतो। आता एक उदाहरण वाचूयात आपण। बघा, आता एक उदाहरण बघा, शोभाताईंनी त्याच्या कौस्तुभला डोक्यावर बसून ठेवल्यामुळे तो अधिकच हट्टी बनत चाललेला आहे। ठीक आहे, आता हे वाक्य मी तुम्हाला म्हणून दाखवलं की काय, शोभाताईंनी त्यांच्या कौस्तुभला काय केलेले, तर डोक्यावरती चढवलेले किंवा डोक्यावरती बसवलेला आहे आणि यामुळे तो काय झालेला आहे, तर हट्टी होत चाललेला आहे। बघा, आता पहिली गोष्ट, वाक्प्रचार म्हणजे काय, तर त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, त्यामुळे काय झालेला असतो, वेगळाच अर्थ तयार झालेला असतो। मग शोभाताईंनी कौस्तुभला डोक्यावरती बसवलेलं असतं का, तर नाही। डोक्यावर बसवणे म्हणजे काय, तर त्याला शेफारून ठेवणे किंवा त्याला त्याची जेवढी लायकी आहे त्याच्यापेक्षा अधिक महत्त्व देणे असा होतो। ठीक आहे, त्यामुळे जे काही तुमचे वाक्प्रचार आहे त्याचा शब्दशः अर्थ न घेता त्याचा नव्याने अर्थ काय तयार झालेला आहे किंवा अर्थ प्राप्त झालेला आहे तो म्हणजे वाक्प्रचार आहे, तो समजून घेणं महत्त्वाचे। ठीक आहे, मग या उदाहरणावरून तुम्हाला आयडिया आली असेल की डोक्यावर बसून ठेवणे याचा अर्थ काय, तर शेफारून ठेवणे किंवा त्याचे अतिशय लाड करणे किंवा लायकीपेक्षा अधिक महत्त्व दिलं। म्हणजे शोभाताईंनी काय केलं असणार आहे, त्यांच्या कौस्तुभचं अति लाड केलं असेल किंवा अति शेफारून ठेवलं असेल, त्यामुळे तो कसा झालेला आहे, दिवसेंदिवस हट्टीच बनत चाललेला आहे असा त्याचा अर्थ होतो। ठीक आहे, तर आता आपण बघा, आता व्हिडिओमध्ये 400 नॉनस्टॉप वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ बघून घेणार आहोत। तर पहिल्यांदा आपण सुरुवात करतोय शारीरिक अवयवांवर आधारित वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ। आता शारीरिक अवयवांवर म्हणजे काय, तर आपल्या शरीराचे जेवढे काही अवयव आहेत, हात असू द्या, पाय असू द्या, डोके असू द्या, अंग, कपाळ, कंबर, यावर आधारित काही वाक्प्रचार आहेत, त्याचा आपण अर्थ देखील समजून घेणार आहोत। ठीक आहे, तर आपण सुरुवात करतोय बघा, पहिला आहे अंग चोरणे। आता अंग चोरून बसणे किंवा अंग चोरणे म्हणजे काय, तर फारच थोडे काम करणे। आता बघा, बऱ्याच घराघरामध्ये अशी परिस्थिती असतात की 2 सुना असतात किंवा 2 जावा असतील, ह्या काय करतात, त्यातली एखादी काय करते, कामाच्या बाबतीमध्ये अंग चोरते। म्हणजे काय, जे काम असतं की नाही त्याच्यामधून चालढकल करायची किंवा थोडंसंच काम करायचं, ह्याला आपण अंग चोरणे असं म्हणतो। त्यानंतर दुसरा शब्द बघा, अंगवळणी पडणे। अंगवळणी पडणे म्हणजे काय, तर सुधीरला रोजच अभ्यासाला बाहेर रस्त्यावरती लाईट खाली बसण्याची सवय लागल्यामुळे ही काय झाली, सवय हा शब्द वापरण्यापेक्षा आपण काय म्हणू शकतो, तर त्याच्या ते अंगवळणी पडले होते। म्हणजे इथे अंगवळणी पडणे याचा अर्थ काय, तर सवय झालेली असते किंवा सवय होणे असा होतो। त्यानंतर अंगाची लाही लाही होणे। आता अंगाची लाही लाही कधी होते, उन्हाळ्यामध्ये आपण जर भर उन्हामध्ये फिरत असेल तर आपल्या अंगातून असं काय वाटतं, इतका घाम आलेला असतो, अंगातून ऊन पडलेलं बाहेर पडत असतं, त्यामुळे काय होतं, गरमीमुळे आपल्या अंगाची लाही लाही होत असते। पण वाक्प्रचारामध्ये त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, तर शब्दशः अर्थ काय होतो, अतिशय संताप निर्माण होणे। ठीक आहे, मग आता उदाहरण घेऊयात आपण। बघा, आता
सुरेश खोटं बोलल्याचे समजतात वडिलांच्या अंगाची लाही लाही झाली. म्हणजे काय, खोटं बोललेलं हे समजलं, हे त्यांना आवडत नाही, त्यामुळे त्यांना समजलं की आपला मुलगा खोटं बोलतोय. मग त्यांना काय झालं, अतिशय संताप निर्माण झाला, म्हणजेच त्यांची अंगाची लाही लाही झाली. त्यानंतर पुढचा शब्द बघा, अंगात वीज संचारणे. अंगात वीज संचारणेचा अर्थ काय होतो, तर अचानक बळ येणे. वडिलांना समोर बघताच रितेशच्या अंगामध्ये वीज संचारली. म्हणजे काय, तर अंगामध्ये वीज संचारली म्हणजे आता मला माहिती, मला खात्री आहे माझे वडील येणार आहेत, याचा अर्थ काय झालं, अचानक त्याच्या अंगामध्ये बळ येतं. त्यानंतर ऊर भरून येणे. ऊर भरून येणे म्हणजे काय, तर गदगदून येणे. म्हणजे काय, अभिमानाने आपला ऊर भरून येतो. एखादी गोष्ट आपल्या मुलांनी साध्य केलेली असेल, मुलीने साध्य केली असेल तर आई वडिलांचं ऊर भरून येतं, म्हणजे गदगदून येतं. त्यांना तो संघर्ष आठवतो की त्या संघर्षानंतर आपल्या मुलाला हे काही जे यश असेल ते मिळालं असेल किंवा मुलीला मिळालं असेल. यावेळी आपण ऊर भरून येणे हा शब्द वापरतो. पुढचा शब्द कपाळ फुटणे. कपाळ फुटणे या शब्दाचा अर्थ काय, तर दुर्दैव ओढवणं. आता दुर्दैव म्हणजे काय, तर कुठलं तरी एखादे संकट येतं त्यावेळेस आपण काय म्हणतो, कपाळ फुटणे असं म्हणतो. पुढच्या शब्दामध्ये आपण येतोय, पुढचा शब्द बघा, कपाळ मोक्ष होणे. आता कपाळ मोक्ष होणे म्हणजे काय, तर त्याचा अर्थ काय होतो, मृत्यू येणे किंवा अचानक एवढं मोठं संकट येतं की ते सगळं तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून जातं, याला म्हणायचं कपाळ मोक्ष होणे. त्यानंतर कपाळाला हात लावणे. हात लावणे म्हणजे काय, कपाळाला हात लावून बसणे, म्हणजे हताश झालेला असेल माणूस, सगळे काही प्रयत्न केले पण कुठंच यश मिळत नाही, त्यावेळेस हताश झाल्यानंतर किंवा नाराजी दाखवल्यानंतर आपण काय करतो, कपाळाला हात लावणे हा वाक्प्रचार वापरतो. कंठ दाटून येणे याचा अर्थ काय होतो, गहीवरून येणे. आता एखादी दुःखद घटना झाली असेल तर काय होतं, आपला कंठ दाटून येतो, म्हणजेच काय, मन अगदी भरून आलेलं असतं, कुठल्याही क्षणी डोळ्यातून अश्रू पडतील अशी ती अवस्था झालेली असते, म्हणजेच गहीवरून आलेलं असतं. त्यानंतर कंठस्थान घालणे या शब्दाचा अर्थ काय, तर कंठस्थान घालणे म्हणजे त्याचा शिरच्छेद करणे किंवा मारून टाकणे, याला आपण काय म्हणतो, कंठस्थान घालणे. ठीक आहे. मग लढाईमध्ये काय करतात, आपल्या भारतातल्या किंवा आपण काय म्हणू, उदाहरण घेऊयात की शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अनेक शत्रूंना कंठस्थानी घातले. म्हणजे काय, त्यांचा शिरच्छेद केला किंवा लढायांमध्ये त्यांना मारून टाकलं असेल, लढायांमध्ये त्यांना भाला तलवारी याच्या वार करून त्यांना काय केलं असणार आहे, शिरच्छेद केला असेल किंवा मारून टाकलं, तर अशा वेळी आपण कंठस्थान घालणे असा शब्द वापरतो. कंठाशी प्राण येणे म्हणजे खूप कासावीस होणे. म्हणजे एखादी काहीतरी चूक केलेली आहे तर ती चूक सापडणार आहे असं जाणवत असेल त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, की बाबा कंठाशी प्राण येते, किंवा अशी काहीतरी मोठी घटना घडणार आहे आणि ते आपल्या डोळ्यासमोर घडली पण आपण त्यातून वाचलो, म्हणजे काय, तर कंठाशी प्राण येत आले होते पण थोडक्यात आपला जीव वाचला. अशा वेळी देखील आपण कंठाशी प्राण येणे म्हणजेच काय, त्याचा अर्थ होतो खूप कासावीस होणे, तर हा त्याचा अर्थ होतो. पुढचा शब्द कंबर कसणे. म्हणजे काय, जिद्दीने तयार होणे. कंबर कसणे म्हणजे काय, आता एखादी गोष्ट करायचीच हे ठाम झालं त्यावेळेस आपण काय करतो, कंबर कसतो. ठीक आहे. त्यानंतर कंबर खचणे. खचणे म्हणजे काय, धीर सुटणे. आता कंबर खचणे म्हणजे धीर सुटणे. ठीक आहे. त्यानंतर पुढील शब्दामध्ये आपण जातोय बघा, आता काढता पाय घेणे. आता काढता पाय घेणे याचा अर्थ काय, परिस्थिती, अवघड परिस्थिती किंवा बिकट परिस्थिती बघून तिथनं काय करणे, निघून जाणे. म्हणजे नुसते पहिल्यांदा व्यक्ती बोलत असतात पण ज्यावेळेस परिस्थिती दिसती आणि मग लगे आपल्याला खर्च करावा लागेल किंवा आपल्याला आर्थिक त्रास होईल त्यामुळे लगे लोक काय करतात, आपला पाय काढता घेतात. मग काढता पाय घेणे म्हणजे काय, त्या गोष्टीमधून आपण काय करायचं, बाजूला व्हायचं, याला म्हणायचं काढता पाय घेणे. त्यानंतर कान उघडणी करणे. आता कान उघडणी करणे म्हणजे काय, तर चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे. आता आपल्याकडून किंवा आपल्या विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाली तर आपण शिक्षक लोक काय करतो, कान उघडणी करतो, म्हणजे त्यांना कडक शब्दामध्ये बोलतो की आता इथून पुढे असं नाही झालं पाहिजे, नाहीतर मग पालकांना घेऊन ये, तर याला म्हणणं कान उघडणी करणे. त्यानंतर कान उपटणे. कान उपटणे म्हणजे काय, तर कडक शब्दामध्ये समज देणे. ठीक आहे. आता कधी कधी असं होतं बघा, आई वडील मुलांचे कान उपटतात. कान उपटतात म्हणजे कान काय उपटून काढतात का, तर नाही, शब्दशः अर्थ तसा नाही घ्यायचा, तर कडक शब्दात समज देणे. लहान मुलांमध्ये बघा बऱ्यापैकी असं अट्रॅक्शन असते, एखाद्या मुलाची पेन्सिल आवडती की कंपासमध्ये आपण त्याची घेऊन येतो, पेन घेऊन येतो, किंवा खोड रबर आवडत असेल तर तो घेऊन येतो. मग अशा वेळी आई किंवा वडील हे त्या मुलाचे कान उपटतात, म्हणजे त्याला कडक शब्दामध्ये समज देतात की दुसऱ्याची वस्तू चोरायची नाही किंवा दुसऱ्याची वस्तू आपल्याकडे घेऊन यायची नाही, याला म्हणायचं कान उपटणे.
कान टवकारणे म्हणजे काय, सावधपणे ऐकायचं, काय चाललंय दोघींमध्ये बोलणं काय चाललेलं आहे हे कान टवकारून ऐकायचं, याला म्हणायचं सावधपणे ऐकणं. त्यानंतर कान टोचणे म्हणजे काय, खरमरीत शब्दामध्ये चूक लक्षात आणून देणे. कान टोचणे या शब्दाचा अर्थ काय होतो की तुझं जे चुकलंय ना ते एकदम अगदी खरमरीत शब्दामध्ये त्याची चूक लक्षात आणून द्यायचं, याला म्हणायचं कान टोचणे. चला पुढच्या शब्दामध्ये आपण येतो बघा. आता पुढचा शब्द आहे कान निवणे. आता कान निवणे म्हणजे काय, तर त्याचा अर्थ काय होतो, ऐकून समाधान होते. ठीक आहे. कान पिळणे याचा अर्थ होतो अद्दल घडवणे. त्यानंतर कान फुंकणे म्हणजे काय, चहाडी करणे, चुगली करणे किंवा एखाद्याविषयी संशय निर्माण करणे, एखाद्याविषयी चुकीचं वातावरण तयार करणे, याला म्हणायचं कान फुंकणे. कानाने हलका असणे म्हणजे कशावरही पटकन विश्वास ठेवणे. म्हणजे काय, तर कधी कधी लोक काय करतात, एखाद्याने सांगितले की चटकन विश्वास ठेवतात. तो खरं बोलतोय खोटं बोलतोय याची शहानिशा न करणारा आणि लगेच विश्वास ठेवणाऱ्या माणसाला आपण काय म्हणतो, तो कानाने हलका आहे. काना मागे टाकणे म्हणजे काय, दुर्लक्ष करणे. आता सतत एखादी गोष्ट आपल्याला माहिती की हा व्यक्ती असाच करतो पण आपण त्याला काहीच बोलू शकत नाही, अशा वेळी आपण त्या प्रत्येक ऐकलेल्या गोष्टी काय करतो, कानामागे टाकतो, म्हणजेच त्याच्या प्रत्येक गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. कानाला खडा लावणे म्हणजे एकदा अनुभव घेतला ना त्यानंतर आपण पुढच्या वेळेस त्या चुका करत नाहीत, याला आपण काय म्हणतो, कानाला खडा लावणे. म्हणजेच एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरनं ती ठरवून टाळणे. एकदा अनुभव घेतला ना मग त्याच्या नादी लागायचं नाही, अशा वेळी आपण काय म्हणतो, कानाला खडा लावणे. कानावर हात ठेवणे म्हणजे ना कबूल करणे. म्हणजे काय, आता समजा एखाद्या माणसाने चोरी केली असेल तर तो काय म्हणणार, कानावर हात ठेवतो. मग कानावर म्हणजे कानावर खरोखर हात ठेवतो का, तर कानावर हात ठेवणे याचा अर्थ काय, मी ते केलंच नाही असं म्हणणे म्हणजे ना कबूल करणे. ओके. चला पुढच्या शब्दामध्ये आपण येतोय बघा. आता कानावर घालणे म्हणजे काय, लक्षात आणून देणे. म्हणजे आता बऱ्याच वेळा असं होतं बघा, शिक्षक पालकांना काही गोष्टी कानावर घालतात. मग आता कानावर घालणे याचा अर्थ काय, की त्या व्यक्तीच्या लक्षात आणून देणं. त्यानंतर कानावर येणे म्हणजे सहज ऐकू येतं. म्हणजे काय, कानावर येणे, समजा दोन व्यक्ती बोलत असतील आणि आपण शेजारून जात असेल तर आपल्या काही गोष्टी कानावर येतात. म्हणजे काय, सहजच चाललो असेल तरी सहजासहजी त्यांचं काही जे दोघांमध्ये बोलणं चाललं असेल ते आपल्याला ऐकू येतं. अशा वेळी आपण वाक्प्रचार कुठला वापरतो, कानावर येणे असा वापरतो. त्यानंतर पुढचा शब्द कानी कपाळी ओरडणे. अर्थ काय होतो, एकसारखे बजावून सांगणे. त्यानंतर पुढचा शब्द बघा, कानोसा घेणे. कानोसा घेण्याचा अर्थ काय होतो, अंदाज घेणे किंवा चाहूल घेणे. केसाने गळा कापणे म्हणजे घात करणे. आता केसाने गळा कापणे याचा अर्थ काय होतो, ज्याच्यावरती आपण अगदी विश्वास ठेवलेला असतो डोळे झाकून की आम्हाला कधीच धोका देणार नाही, असाच माणूस तुम्हाला काय करतो, तर घात करतो. अशा वेळी आपण केसाने गळा कापणे असा वाक्प्रचार वापरतो. त्यानंतर खांद्याला खांदा भिडवणे याचा अर्थ काय होतो, सहकार्याने एकजुटीने काम करणे. म्हणजे खांद्याला खांदा भिडवणे. आता एखादी गोष्ट तुम्हाला साध्य करायची, समजा एखाद्या गावामध्ये विहीर काढायची आपल्याला, तर मग विहीर काढण्यासाठी जर एकमेकांनी सहकार्याने काय केलं, काम केलं तर त्या विहिरीचं काम देखील लवकर पूर्ण होणार आहे. मग इथे काय महत्वाचं आहे, खांद्याला खांदा भिडवणे म्हणजे एकमेकांच्या सहकार्याने ते काम पूर्ण करणे. गळ्यात गळा घालणे म्हणजे खूप मैत्री करणे. ठीक आहे. तर हे झाले आपले काही वाक्प्रचार. आता पुढे जाऊयात अजून. आता पुढचा बघा शब्द काय, गळ्यातला ताईत होणे म्हणजे अत्यंत आवडता होणे. जो माणूस प्रत्येक कामामध्ये हुशार असतो, प्रत्येकाला मदत करतो, मग तो व्यक्ती काय असतो, प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत असतो. म्हणजे काय, सगळ्यांचा आवडता असतो. त्यानंतर पुढील शब्द बघा. पुढचा शब्द आहे गळ्यापर्यंत बुडणे म्हणजे डबघाईला येणे किंवा कर्जबाजारी होणे. आता बऱ्याच वेळा असं होतं का बघा, की आपण एखादा काय करतो, उद्योग व्यवसाय काहीतरी सुरू केलेलं असतं आणि अचानक काय होतं, तर ते सगळं नष्ट होतं किंवा त्यामध्ये फायदा काहीच होत नाही. मग अशा वेळी आपण शब्द काय वापरतो, गळ्यापर्यंत बुडलो. म्हणजे एवढं कर्जबाजारी झालो की आता त्यातून बाहेर पडायला मार्ग नाही. गळा काढण्याचा अर्थ मोठ्याने रडणे. आता लहान मुलं बघा गळा काढत असतात की मला वडीलधाऱ्यांचं, मोठ्या माणसांचं, मम्मी पप्पाचं लक्ष माझ्याकडे जावं म्हणून उगाचच आपलं रडायचं असतं, पण मोठ्याने गळा काढून काय असतं, नुसतं ओरडत बसतात, म्हणजेच मोठ्याने रडणे. गळा गुंतणे म्हणजे अडचणीत सापडणे असा त्याचा काय होतो, अर्थ होतो.
त्यानंतर चेहरा खुलणे म्हणजे आनंद होणे. चेहरा पडणे याचा अर्थ काय? लाज वाटणे, खजील होणे किंवा शरम वाटणे. म्हणजे आपली चोरी सापडली किंवा पकडली हे समजतात सुनैनाचा चेहरा पडला. म्हणजे तिला काय झालं? शरम वाटायला लागते की आपण चोरी केली आणि सगळ्यांना समजलं. छाती दडपणे म्हणजे काय? घाबरून जाणे किंवा भीती वाटणे असा त्याचा अर्थ होतो. पुढचा शब्द जिभेला हाड नसणे. आता जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय होतो? तर अद्वत्वदा बोलणे म्हणजे काय? वाटेल ते बोलणे. जीभ सैल सोडणे याचा अर्थ होतो वाटेल तसे बोलणे. जीव की प्राण असते म्हणजे खूप आवडणे. डोके घालणे म्हणजे लक्ष देणे. म्हणजे वडिलांच्या व्यवसायात सुरेशने डोके घालायला सुरुवात केली म्हणजे लक्ष द्यायला सुरुवात केली. डोके चालवणे म्हणजे बुद्धी चालवणे. डोके फिरणे म्हणजे राग येणे किंवा चक्रावणे. ठीक आहे. घरी आल्या वडिलांनी मुलाला मोबाईलवर बघताच वडिलांचे डोके फिरले म्हणजे काय? त्याला राग आला. ठीक आहे. नंतर डोक्यावर खापर फोडणे म्हणजे निर्दोष माणसांवरती दोष टाकणे. बरोबर आहे. आपली चोरी पकडली गेलेली आहे हे समजताच सुनैनाने काय केलं? दुसऱ्याच्या किंवा रियाच्या डोक्यावरती खापर फोडले. मग इथं काय झालं? निर्दोष माणसाच्या वरती आपण केलेली चूक दुसऱ्यावरती ढकलायची, याला म्हणायचं डोक्यावर खापर फोडणे. चला पुढच्या वाक्प्रचारामध्ये आपण जातोय. डोक्यावर घेणे. आता डोक्यावर घेण्याचा अर्थ काय होतो? तर स्तुती करणे किंवा काय? गौरव करणे. पुढचा शब्द बघा काय? डोक्यावर बसवणे. बसवण्याचा अर्थ काय? फाजील किंवा कमालीचे लाड करणे, खूप लाड करणे आणि त्यामुळे तो डोक्यावर बसला असं आपण म्हणतो. डोळ्यांचे पारणे फिटणे म्हणजे समाधान होणे किंवा पाहून खूप आनंद होणे. डोळ्यामध्ये अंजन घालणे या शब्दाचा अर्थ आहे चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे. डोळ्यात खुपणे म्हणजे काय? मत्सर करणे किंवा सहन न होणे. डोळ्यात धूळ फेकणे या शब्दाचा अर्थ होतो हातोहात डोळ्या देखत खोटे नाटे सांगून फसवणे. ओके. त्यानंतर पुढच्या वाक्प्रचारामध्ये आपण येतोय. बघा, डोळ्यातून थेंब न काढणे म्हणजे काय? खूप मोठं दुःख झालं किंवा आघात झाला तरी देखील न रडणे म्हणजेच काय? डोळ्यातून थेंब न काढणे. पुढचा शब्द डोळ्यांवर येणे म्हणजे काय? लक्षात येणं म्हणजे काय? एखाद्या माणसाने भरपूर गाड्या खरेदी केल्या, घरं खरेदी केली तर त्याचा पैसा बाकीच्यांच्या डोळ्यावर येतो म्हणजे काय? लक्षात यायला लागतो. डोळ्याला डोळा न लागणे म्हणजे झोप न येणे. डोळा असणे म्हणजे पाळत ठेवणे. डोळा लागणे म्हणजे झोप येणे. डोळे उघडणे म्हणजे काय? अनुभवाने सावध होणे. डोळे निवणे याचा अर्थ समाधान होणे किंवा पाहून बरे वाटणे. पुढच्या वाक्प्रचारामध्ये जाऊयात. डोळे पांढरे होणे याचा अर्थ काय होतो? खूप धक्कादायक मोठा प्रसंग निर्माण होणे. डोळे मिटणे याचा अर्थ होतो मरण पावणे. डोळे वटारणे याचा अर्थ होतो रागावणे. डोळे विस्फारणे म्हणजे आश्चर्याने पाहणे. डोळे झाक करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. तळपायाची आग मस्तकी जाणे म्हणजे अतिशय संतापणे. डोळे तोंड काळे करणे म्हणजे काय? कायमचे निघून जाणे. आता कधी कधी म्हणतात बघा लोक चिडली की म्हणतात तुझं तोंड काळं कर. तोंड काळं कर म्हणजे तोंडाला काळा रंग लावायचा नाही तर माझ्या आयुष्यातनं कायमचा निघून जा. चला पुढच्या वाक्प्रचारामध्ये आपण येतोय. तोंड देणे याचा अर्थ सामना करणे, ओढावलेल्या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी सिद्ध होणे. तोंड फिरवणे याचा अर्थ नाराजी व्यक्त करणे. तोंड भरून बोलणे म्हणजे मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे. त्यानंतर तोंड वेंगाडणे म्हणजे काय? याचना करणे म्हणजे मदतीसाठी आपण जी भीक मागतो त्याला आपण याचना करणे म्हणतो म्हणजे तोंड वेंगाडणे. तोंड सांभाळून बोलणे म्हणजे जपून बोलणे. त्यानंतर तोंड घशी पडणे म्हणजे विश्वासघात होणे किंवा अडचणीत येणे. पुन्हा तोंड घशी पाडणे म्हणजे विश्वासघात करणे. पुढच्या वाक्प्रचारामध्ये आपण येतोय. बघा आता, तोंडचे पाणी पळणे. आता तोंडचे पाणी पळणे म्हणजे काय? तर अतिशय घाबरणे.
तोंडसुख घेणे म्हणजे दोष देताना वाटेल तसे बोलणे. आता बऱ्याच वेळा असं असतं बघा, आता समजा एखाद्या बाईच्या मनात असते एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या दुसऱ्या स्त्रीबद्दल राग असेल आणि तिला जर संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये त्या दुसऱ्या स्त्रीची जर चूक असेल तर पहिली स्त्री काय करते, तिच्यावर तोंडसुख घेते. म्हणजे तिच्या मनामध्ये आधीचा जो राग होता ना तो पण उफाळून येतो आणि तिला वाटेल तसं बोललं जातं. याला म्हणायचं तोंडसुख घेणे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जातोय आपण बघा, पुढचा शब्द तोंडाची वाफ दबडणे म्हणजे वायफळ बडबड करणे. म्हणजे उगाच आपलं बडबड करत राहायचं. याला काय म्हणायचं तर तोंडाची वाफ दडवणे. पुढचा शब्द तोंडात बोट घालणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. तोंडात शेण घालणे म्हणजे पराकोटीची निंदा करणे. तोंडाला कुलूप घालणे म्हणजे तोंड बंद करणे म्हणजे गप्प बसणे किंवा तोंडातनं ब्र सुद्धा न काढणे. तोंडाला तोंड देणे म्हणजे पुढचा व्यक्ती जो बोलतोय त्याला लगेच प्रत्युत्तर द्यायचं म्हणजेच भांडणे. पुढचा वाक्प्रचार बघा, तोंडाला पाणी सुटणे. तोंडाला पाणी सुटणे या शब्दाचा अर्थ काय होतो तर हाव निर्माण होणे. दात धरणे म्हणजे सूड घेण्याची भावना बाळगणे. दात विचकणे म्हणजे निर्लज्जपणाने हसणे, वेंगाडणे किंवा चिडवणे. दात ओठ खाणे म्हणजे चीड व्यक्त करणे. दाताच्या कण्या करणे म्हणजे वारंवार विनंती करणे. दाती तृण धरणे म्हणजे सर्वार्थाने शरण जाणे. त्यानंतर पुढच्या शब्दार्थामध्ये आणि पुढच्या वाक्यप्रचारामध्ये आता आपण जातोय बघा. आता पुढचा वाक्प्रचार कुठला आहे तर नजर चुकवणे. आता नजर चुकवण्याचा अर्थ काय होतो, न दिसेल अशी हालचाल करणे. ओके बघा, आता न दिसेल अशी हालचाल करणे किंवा फसवणे. नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे किंवा चकित होणे. पुढचा वाक्प्रचार नाक उडवणे म्हणजे थट्टा किंवा उपहास करणे. नाक कापणे म्हणजे घोर अपमान करणे. नाक खुपसणे म्हणजे नको त्या गोष्टीत उगाचच आपलं सहभागी होणे. नाक घासणे लाचार होऊन माफी मागणे. नाक दाबणे म्हणजे बोलायला प्रवृत्त करणे. त्यानंतर पुढच्या वाक्प्रचारामध्ये आपण येतोय बघा, नाक मुरडणे. आता या शब्दाचा अर्थ काय होतो तर नाक मुरडणे म्हणजे काय, नापसंती दर्शवणे किंवा उपहास व्यक्त करणे. आता एखादी गोष्ट आवडली नाही तर मी नल्ले नाक मुरडले म्हणजे काय, नापसंती, मला ते आवडलं नाही असं तिला दाखवायचं असेल तर आपण काय करतो, नाक मुरडणे हा शब्द वापरतो. नाकाने कांदे सोलणे म्हणजे आगाऊपणे शहाणपणा दाखवणे. नाकी नऊ येणे याचा अर्थ काय, फार दगदग होणे किंवा दमणे. पाठ थोपटणे म्हणजे शाबासकी देणे किंवा कौतुक करणे. पाठ दाखवणे म्हणजे पळून जाणे. पाठ पुरवणे म्हणजे पिच्छा पुरवणे किंवा सारखे मागे लागणे. पाठबळ असणे म्हणजे आधार असणे असा त्याचा अर्थ होतो. चला पुढच्या शब्दामध्ये आपण येतोय, पाठीला पोट लागणे म्हणजे खायला न मिळाल्यामुळे किंवा उपाशी राहिल्यामुळे हडकुळा होणे. अशा वेळी आपण काय म्हणतो, अरे काय तुझं पाठीला पोट लागले, कसं काय असं व्हायचं असं आपण म्हणतो. म्हणजेच काय तर हडकुळा व्यक्ती असेल तर त्याला आपण हा शब्द वापरतो आणि उपाशी व्यक्तींसाठी वापरतो. पाय काढणे म्हणजे काय, प्रतिकूल परिस्थिती लक्षात येऊन निघून जाणे. पाय घसरणे म्हणजे काय, तोल जाणे किंवा मोहात पडणे किंवा मोहामध्ये फसणे. पाय धरणे म्हणजे शरण जाणे किंवा माफी मागणे. पाय मोकळे करणे याचा अर्थ होतो फिरायला जाणे. पाय बंद घालणे म्हणजे आळा घालणे किंवा बंदी घालणे. पायावर उभे राहणे याचा अर्थ स्वावलंबी होणे किंवा स्वतंत्र होणे. याचा अर्थ काय होणार आहे की पैशासाठी, आर्थिक गोष्टींसाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच स्वतः आपण कमवायला लागतो त्यावेळेस आपण हा शब्द वापरतो, पायावर उभे राहणे. चला पुढच्या वाक्प्रचारामध्ये आपण येतोय, हसून हसून पोट दुखणे. आता हसून हसून पोट कधी दुखणं याचा अर्थ काय तर खूप हसल्यानंतर असं होतं. पोटात आग पडणे याचा अर्थ काय होणे, खूप भूक लागणे. पोटात कावळे कोकलणे म्हणजे पण खूप भूक लागणे. पोटात ठेवणे म्हणजे काय, एखादी गोष्ट आपल्याला समजली असेल तर ते गुपितच ठेवायचं, कोणाकडेही उघड करायचं नाही.
पोटात शिरणे म्हणजे खूप मोठ्या चातुर्याने एखाद्या व्यक्तीचा विश्वास संपादन केला, अशा वेळी आपण हा वाक्प्रचार वापरतो, पोटात शिरणे. पोटाला चिमटा घेणे म्हणजे अत्यंत काटकसरीने राहणे. पोटावर पाय देणे म्हणजे रोजंदारी बंद करणे. म्हणजेच काय, एखादा माणूस नोकरी करत असेल आणि त्याची नोकरी बंद केली म्हणजे आपण काय केलं, त्याच्या पोटावर पाय दिला. पुढचा शब्द बघा, पोटाशी धरणे. पोटाशी धरणेचा अर्थ काय होतो, तर माया करणे किंवा कुशीत घेणे. प्राणापेक्षा जपणे म्हणजे स्वतःच्या जीवापेक्षा देखील एखाद्या गोष्टीला खूप काळजीने, खूप काय करायचं, जपणे, त्याला आपण म्हणतो प्राणापेक्षा जपणे. बोटावर नाचवणे या शब्दाचा अर्थ होतो हवे तसे खेळवणे किंवा पूर्णपणे आपल्या ताब्यात घेणे. मनात अढी असणे म्हणजे एखाद्या विषयी मनामध्ये काय असतो, राग ठेवणे, याला आपण म्हणतो मनात अढी असते. मांडीवर घेणे याचा अर्थ होतो दत्तक घेणे. मुठीत असणे याचा अर्थ काय होतो, ताब्यात असणे असा होतो. ठीक आहे, चला पुढच्या वाक्प्रचारामध्ये आपण जाऊयात. बघा आता पुढचा वाक्प्रचार काय, रक्त आटवणे. आता रक्त आटवणे याचा अर्थ होतो अतिशय कष्ट करणे. ठीक आहे, रक्ताचे पाणी करणे म्हणजे अतिश्रम करणे किंवा अतिशय कष्ट करणे. अशा वेळी आपण काय म्हणतो, रक्त आटवणे किंवा रक्ताचे पाणी करणे. त्यानंतर पुढचं वाक्प्रचार हाडाची काढे करणे. याचाही अर्थ अतिशय कष्ट करणे किंवा खूप मेहनत घेणे. हाडे खिळखिळी करणे म्हणजे भरपूर चोप देणे असा त्याचा अर्थ होतो. पुढचा शब्द हात आखडणे म्हणजे आपल्याकडे देण्याची क्षमता आहेत तरी सुद्धा काय करायचं, कमी देणे, याला म्हणायचं हात आखडता घेणे. हात करणे म्हणजे एखाद्या परिस्थितीशी आपण सामना करतो, टक्कर देतो, अशा वेळी दोन हात करणे असा आपण वाक्प्रचार वापरतो. हात झटकणे म्हणजे काय, नामानिराळा होणे म्हणजे मी हे केलंच नाही असं म्हणायचं आणि बाजूला सरकायचं, याला म्हणायचं हात झटकणे. पुढचा वाक्प्रचार हात टेकणे म्हणजे नाईलाजाने शरण येणे. अशा वेळी आपण काय वापरतो वाक्प्रचार, तर हात टेकणे. हात दाखवणे म्हणजे काय, मार देणे किंवा फसवणे. त्यानंतर हात देणे याचा अर्थ काय होतो, तर मदत करणे असा होतो. त्यानंतर हात मारणे याचा अर्थ ताव मारणे किंवा भरपूर खाणे असा होतो. हात घाईवर येणे याचा अर्थ मारामारीची वेळ येणे किंवा त्याची पाळी येणे, याला आपण काय म्हणायचं, हातघाईवर येणे. हातचा मळ असणे म्हणजे एखादी गोष्ट सहज करता येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, हातचा मळ असणे. हातातोंडाशी गाठ पडणे म्हणजे काय, जेमतेम खाण्यास मिळणे, याला म्हणायचं हातातोंडाशी गाठ पडणे. ठीक आहे, चला पुढच्या शब्दामध्ये आपण येतोय. बघा पुढचा शब्द काय, तर तो आहे हातापाया पडणे म्हणजे लाचारीने विनवण्या करणे. आपली परिस्थिती खूपच नाजूक असेल तर आपल्याला हातापाया पडायची वेळ येते, म्हणजेच काय, लाचारीने त्यांच्या पुढे झुकावं लागतं, त्यांच्या पुढे विनवण्या कराव्या लागतात. हातावर तुरी देणे म्हणजे डोळ्यांदेखत हातोहात फसवून पळून जाणे. हृदय भरून येणे म्हणजे गदगदून येणे किंवा गहीवरून येणे. तर आता हे जेवढे काही आपण वाक्प्रचार बघितले तर हे सगळे वाक्प्रचार होते आपल्या शरीराच्या अवयवांवर आधारित. ठीक आहे, आता इतर देखील वाक्प्रचार आहेत, त्याचाही अर्थ आपण बघूयात. बघा आता पहिला वाक्प्रचार त्यामधला, अन्नान्न दशा होणे म्हणजे अत्यंत दारिद्र्य आल्यामुळं काय व्हायचं, तर खायला काहीच न मिळाणे. अशा वेळेस आपण काय म्हणतो, अन्नान्न दशा येणे. त्यानंतर अन्नाला मोताद होणे म्हणजे खायला न मिळणे. अन्नास जागणे म्हणजे एखाद्याने आपल्याला काय मदत केली असेल तर त्याचं मदत किंवा त्याचे उपकार लक्षात ठेवणे किंवा स्मरणे. अपव्यय टाळणे म्हणजे दुरुपयोग न करणे. अप्रूप असणे म्हणजे अर्थ होतो कौतुक करणे. त्यानंतर अभय देणे या शब्दाचा अर्थ होतो भीती नाहीशी करण्यासाठी धीर देणे. त्यानंतर अश्रूंना वाट मोकळी करून देणे म्हणजे मोकळेपणाने रडणे. पुढचा शब्द बघूयात आपण, अंग घामाने थपथपणे. आता याचा अर्थ काय होतो, तर घाबरल्यामुळे घामाघूम होणे. त्यानंतर अंत पाहणे म्हणजे काय, तर अखेरची मर्यादा गाठेपर्यंत कस पाहणे किंवा सतत त्रास देऊन देखील हैराण करणे असा होतो. आकाश पाताळ एक करणे याचा अर्थ होतो प्रयत्नांची परिसीमा गाठणे म्हणजे खूप प्रयत्न केले. ठीक आहे, त्याला म्हणायचं आकाश पाताळ एक करणे.
आग पाखडणे म्हणजे अत्यंत संतापणे किंवा अतोनात संतापणे. आगीत उडी घेणे म्हणजे स्वतःहून संकटामध्ये पडणे. आगीत तेल ओतणे याचा अर्थ होतो आधीच्याच भांडणामध्ये अजून भर घालायची. आगेकूच करणे म्हणजे निश्चयपूर्वक पुढे पुढे जाणे. पुढचा वाक्प्रचार बघा. आडवे होणे म्हणजे काय? झोपणे. आडेवेडे घेणे याचा अर्थ काय? इच्छा असूनही नकार दाखवण्याचा प्रयत्न करणे. त्यानंतर रक्त आटवणे म्हणजे काय? अतिशय कष्ट करणे. रक्ताचे पाणी करणे म्हणजे अतिशय श्रम करणे, अतिशय कष्ट करणे, याला म्हणायचं काय आपण? तर रक्ताचे पाणी करणे. त्यानंतर पुढच्या शब्दार्थामध्ये जातोय आपण बघा. आत्मसात करणे. पुढचा शब्द बघा काय? तर तो आहे आत्मसात करणे. आता आत्मसात करणे म्हणजे काय? मिळवणे. एखादी गोष्ट मिळवली की त्याला आपण काय म्हणतो? आत्मसात करणे असं म्हणतो. त्यानंतर आनंदाने उडणे. आनंदाने उडणे या शब्दाचा अर्थ काय होतो? खूप आनंद होणे. त्यानंतर आभाळ कोसळणे म्हणजे काय? तर खूप मोठे संकट आलं असं सांगताना आभाळ कोसळणे म्हणजे लहानपणीच मीराचे वडील वारल्यामुळे तिच्यावर तर आभाळ कोसळले. ठीक आहे. मग आभाळ कोसळणे म्हणजे खरं खरं आभाळ कोसळतं का डोक्यावर? तर नाही. लक्षात ठेवायचं, वाक्प्रचार या शब्दाचा अर्थ शब्दशः घ्यायचा नाही. त्यातून जो अर्थ तयार होतो तो वेगळाच असतो आणि भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपण काय करतो? वाक्प्रचार वापरत असतो. आभाळ फाटणे म्हणजे सर्व बाजूनी संकट येणे. ठीक आहे. आभाळाकडे डोळे लावून बसणे म्हणजे पावसाची आतुरतेने वाट बघणे. आभाळाची कुऱ्हाड पडणे म्हणजे मोठं संकट येणे. त्यानंतर आसमंतात घुमणे म्हणजे अवकाशात नाद फिरत राहणे. एखादं कार्य खूप मोठं केलं असेल तर काय होतं? तुमचं नाव आसमंतात घुमणे म्हणजे तुमचं नाव काय होतं? अगदी अवकाशामध्ये फिरत राहतं किंवा लक्षात राहतं. अशा वेळी आपण हा शब्द वापरतो. आहुती देणे म्हणजे बलिदान देणे. आपल्या देशाचे सैनिक काय करत असतात ते? तर जे काही भारत पाकिस्तानची सीमा आहे तिथं कितीतरी सैनिकांनी आतापर्यंत आहुती दिलेली आहे म्हणजे बलिदान दिलेलं आहे. उत्तेजन देणे म्हणजे प्रोत्साहन देणे. ठीक आहे. उदरनिर्वाह करणे म्हणजे पोट भरणे असा त्याचा अर्थ होतो. उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजे काय? प्रत्यक्ष कार्य करायचं नाही, फक्त लांबनं सूचना द्यायच्या की अरे असं कर, अरे ते तसं कर, पण स्वतः मात्र करायचं नाही. अशा वेळी आपण उंटावरनं शेळ्या हाकणे हा शब्द वापरतो. ऐट मिरवणं म्हणजे तोरा मिरवणं किंवा रुबाब करणे. ओढाताण होणे म्हणजे कष्टदायक किंवा त्रासदायक धावपळ होणे. त्यानंतर पुढचा शब्द बघा. ओस पडणे म्हणजे काय? तर त्याचा अर्थ होतो भकास होणे किंवा उजाड होणे. त्यानंतर ओहोटी लागणे म्हणजे काय? उतरती कळा लागणे. म्हणजे एखादं माणसाकडे, आता पूर्वी बघा सावकारी लोक जे काय होते ते कसे होते? श्रीमंत होते. पण आता काय झालं? त्यांच्या व्यवसायाला ओहोटी लागली म्हणजे उतरती कळा आली. कचाट्यात सापडणे म्हणजे तावडीत सापडणे असा अर्थ होतो. कटकट वाटणे म्हणजे त्रास वाटणे. कडेलोट करणे म्हणजे काय? त्रास देण्याची परिसीमा गाठणे. कणखर बनणे म्हणजे काय? काटक बनणे. त्यानंतर कणिक तिंबणे म्हणजे खूप मारपीट करणे. म्हणजे मारामारी केल्यानंतर आपण काय शब्द वापरतो? कणिक तिंबली त्याने म्हणजे खूप मारामारी करून तो आलेला असणार आहे. पुढचा शब्द बघा. कथा लावणे म्हणजे प्रवचन करणे किंवा एखादी हिताची गोष्ट सांगणे. कमीपणा वाटणे म्हणजे अपमान वाटणे. करामत करणे म्हणजे चमत्कार करणे. कसूर न करणे म्हणजे चूक काही नाही करायची, दुर्लक्ष अजिबात करायचं नाही. अशाला आपण काय वापरतो? वाक्प्रचार कसूर न करणे. कळ लावणे म्हणजे एका दोन व्यक्तींमध्ये भांडण लावून द्यायचं काम करणं, याला आपण कळ लावणं म्हणतो. कंबर धरणे म्हणजे कंबर दुखणे. काट्याने काटा काढणे म्हणजे दुष्टाकडून दुष्टाला शासन घडवणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार बघा. कालवा उडणे. कालवा उडणेचा अर्थ काय होतो? तर कोलाहल माजणे किंवा गडबड गोंधळ होणे. काळजात धस्स होणे म्हणजे खूप घाबरणे. काळीज दगडाचे होणे म्हणजे मन घट्ट करणे. म्हणजे आता काही संकट येऊ द्या,
तर त्याचं काळीज कसं झालेलं आहे, दगडाचं झालेलं आहे. म्हणजे मन अगदी घट्ट झाले, आता कुठलंही संकट आलं तरी त्याला भीती वाटणार नाही. त्यानंतर पुढचा शब्द आहे कुरघोडी करणे. कुरघोडी करण्याचा अर्थ काय होतो, तर दुसऱ्यापेक्षा वरचढ होणे. कुरवाळणे म्हणजे काय, अंगावरून प्रेमाने हात फिरवणे असा होतो. त्यानंतर कुंपणाने शेत खाणे म्हणजे ज्याच्या हातामध्ये रक्षणाचे काम दिले त्याने नुकसान करणे किंवा विश्वासू व्यक्तीने दगा देणे, यालाच आपण काय म्हणतो, कुंपणाने शेत खाणे असं म्हणतो. कोंड्याचा मांडा करणे म्हणजे काय, हालाकीच्या परिस्थितीत देखील काय करायचं, स्वाभिमानाने जगणे किंवा काटकसरीने समाधानाने जगणे, याला म्हणायचं कोंड्याने किंवा कोंड्याचा मांडा करणे. पुढचा वाक्प्रचार बघा, खजील होणे. खजील होणे म्हणजे काय, तर केलेल्या चुकीची लाज वाटणे किंवा शरम वाटणे, याला आपण काय म्हणतो, खजील होणे असं म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे खडे चारणे. खडे चारणे म्हणजे काय, तर त्याचा अर्थ होतो पराभव करणे. त्यानंतर पुढे खडे फोडणे. खडे फोडणे म्हणजे काय, तर त्याचा अर्थ होतो दुसऱ्याला दोष देत राहणे. त्यानंतर पुढचा शब्द खळगी भरणे. खळगी भरणे म्हणजे काय आहे, तर पोट भरणे. खंड पडणे म्हणजे काय, काम मध्येच थांबणे. खंत वाटणे म्हणजे खेद वाटणे किंवा वाईट वाटणे. खाजवून खरूज काढणे म्हणजे भांडण मिटलेलं आहे त्याला उगच उकरून काढायचं आणि पुन्हा भांडत बसायचं. खालावत जाणे म्हणजे कमी होत जाणे. पुढचा शब्द बघूयात, खो घालणे. आता खो घालणे या शब्दाचा अर्थ काय होतो, तर एखाद्या कामामध्ये विघ्न आणणे. त्यानंतर खोड मोडणे म्हणजे अद्दल घडवणे. गर्क असणे याचा अर्थ होतो गुंतून राहणे किंवा मन रंगणे किंवा मग्न राहणे. ग ची बाधा होणे म्हणजे काय, गर्व होणे. त्यानंतर गट्टी जमणे म्हणजे मैत्री होणे. गणती करणे म्हणजे मोजणी करणे. गराडा पडणे या शब्दाचा अर्थ होतो माणसांच्या घोळक्याचा घेरा पडणे. गहीवरून येणे म्हणजे मनातून गलबलून जाणे म्हणजे अगदी रडण्याची अवस्था तिथे आलेली असते, त्याला आपण काय म्हणतो, गहीवरून येणे. पुढचा शब्द आहे गंध नसणे म्हणजे अजिबात माहिती नसणे किंवा ज्ञान नसणे. गुजराण करणे म्हणजे कसं तरी पोट भरणे. गौरव करणे म्हणजे काय अर्थ होतो, सन्मान करणे. घर चालणे या शब्दाचा अर्थ होतो कुटुंबाचा निर्वाह होणे. घर डोक्यावर घेणे म्हणजे काय, खूप गोंगाट करणे. त्यानंतर घरोबा राखणे किंवा घरोबा असणे याचा अर्थ काय होतो, जिव्हाळ्याचे संबंध असणे. घाम जिरवणे म्हणजे खूप कष्ट करणे किंवा घाम गाळणे. पुढच्या वाक्प्रचारामध्ये आपण जाऊयात. बघा पुढचं वाक्प्रचार आहे घास मोडणे. घास मोडणे म्हणजे काय, तर जेवण करणे किंवा जेवायला सुरुवात करणे. घोकमपट्टी करणे याचा अर्थ होतो पाठांतर करणे किंवा तेच तेच पुन्हा पुन्हा म्हणणे. चक्र फिरणे म्हणजे काय, त्वरित परिस्थिती बदलणे. चंग बांधणे म्हणजे निश्चय करायचा की बाबा मला हे काम पूर्ण करायचंच आहे, यावेळी आपण शब्द काय वापरतो, चंग बांधणे. चाल करून येणे म्हणजे हल्ला करणे. चाहूल घेणे म्हणजे अंदाज घेणे किंवा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करणे किंवा कानोसा घेणे. चिटपाखरू नसणे म्हणजे नीरव शांतता असते की तिथं कुणीच नाहीये, अगदी शांत आहे की थोडंसं जरी आपण म्हणतो ना टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता म्हणजे चिटपाखरू नसणे. पुढचा शब्द बघूयात आपण, चीज होणे म्हणजे जे काही आपण मेहनत घेतलेली आहे त्याचं सार्थकी होणे किंवा ती सफल होणे, याला म्हणायचं चीज होणे. चुळबुळ करणे या शब्दाचा अर्थ होतो अस्वस्थ होऊन हालचाल करणे. जळून खाक होणे म्हणजे पूर्ण जळणे, राख होणे, जळून नाश पावणे. जंग जंग पछाडणे या शब्दाचा अर्थ होतो कसून शोध घेणे. त्यानंतर पुढचा शब्द बघा, जीवाचा धडा करणे म्हणजे धीर एकवटणे आणि काय करायचे, काय जी परिस्थिती आली असेल त्याला सामोरे जाणे. जीवाचे रान करणे म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. जीवात जीव येणे म्हणजे हायसे वाटणे किंवा सुटकेची भावना निर्माण होणे. जीवाला जीव देणे म्हणजे वाटेल ते मोल देऊन दुसऱ्याला मदत करणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, जीव तिळतिळ तुटणे म्हणजे खूप हळहळ वाटते एखादी गोष्ट झाल्यानंतर,
पण पर्याय नसतो, त्यामुळे आपला जीव तिळतिळ तुटत असतो. जीव भांड्यात पडणे म्हणजे काय, एखाद्या संकटामधून आपण बाहेर पडलो अशी जाणीव होते किंवा भावना निर्माण होते, त्यावेळेस आपण हा शब्द वापरतो, जीव भांड्यात पडणे. जीव वरखाली होणे म्हणजे याचा वाक्प्रचाराचा अर्थ काय होणे की एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर काळजी वाटत राहणं म्हणजे जीव वरखाली होणे असा होतो. त्यानंतर पुढचा शब्द बघा, जोखला जाणे म्हणजे तुलना करणे किंवा गुणांची कदर होणे. झुंबड उडणे म्हणजे गर्दी होणे. झेंडू फुटणे म्हणजे भीतीमुळे तोंडाला फेस येणे. टंगळ मंगळ करणे म्हणजे काम टाळणे किंवा चाल ढकल करणे. टेंभा मिरवणे म्हणजे ऐट दाखवणे. टोमणा मारणे म्हणजे खोचक बोलायचं. ठीक आहे. ठाव ठिकाणा नसणे म्हणजे काही पत्ता न सापडणे, तो व्यक्ती कुठे गेलाय काहीच माहित नाही, अशा वेळी आपण काय म्हणतो, ठाव ठिकाणा माहित नाही त्याचा. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार बघा, डाव साधणे म्हणजे संधी मिळताच जिंकणे किंवा मतलब साधणे. त्यानंतर डाळ न शिजणे म्हणजे काम न साधणे, म्हणजे जे ठरवलं होतं ते आपली डाळ शिजली नाही, म्हणजे आपल्याला जे काम करायचं होतं ते काम काही झालं नाही, अशा वेळी आपण काय म्हणतो, डाळ न शिजणे. त्यानंतर पुढचा शब्द डोळे पाणावणे म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू येणे किंवा रडवेले होणे. त्यानंतर तणतणत निघून जाणे म्हणजे रागाने निघून जाणे. किंवा आता समजा आपण उदाहरण घेऊया की सुनीलने काय केलं, खूप वेळा पैशांची मागणी केली पण वडिलांनी पैसे दिले नाहीत, त्यामुळे तो तणतण करत निघून गेला. तत्पर असणे म्हणजे तयार असणे. तमान असणे म्हणजे परवा नसणे, भीती नसणे. तल्लीन होणे म्हणजे एकमग्न होणे, गुंग होणे, मग्न होऊन ते काम करत राहणे, अशा वेळी आपण तल्लीन होणे हा शब्द वापरतो. पुढचा वाक्प्रचार बघूयात आपण, तहानभूक हरपणे. तहानभूक हरपणेचा अर्थ काय होतो, तर तहानभूक विसरून एखाद्या गोष्टीमध्ये गुंग होऊन जाणे. ताकास्तूर लागू न देणे म्हणजे काय आपण करतोय हे पुढच्याला काहीच कळू न देणे, थांग पत्ता लागू न देणे. ताव मारणे म्हणजे खूप खाणे, खाण्यावर तुटून पडणे. तावडीतून सुटणे याचा अर्थ काय होतो, कचाट्यातून सुटणे. तिखट बोलणे म्हणजे रागाने बोलणे किंवा लागेल असं बोलणे, जहाल बोलणे. तीळ पापड होणे म्हणजे अतिशय संताप येणे. तुटवडा असणे याचा अर्थ होतो कमतरता असणे. चला पुढच्या वाक्प्रचारामध्ये आपण येतोय, तोंड सुकणे याचा अर्थ काय होतो, तर चेहरा फिका पडणे किंवा चेहरा निस्तेज होणे. त्यानंतर तोंडात बोट घालणे म्हणजे आश्चर्य वाटणे किंवा नवल करणे. तोंडावर हसू फुटणे म्हणजे पटकन हसू येणे. तोंडावाटे शब्द न फुटणे म्हणजे खूप घाबरल्यामुळे बोलती बंद होणे. तोड नसणे म्हणजे त्याच्यासारखं दुसरं कोणी नाहीच, त्याच्या योग्यतेत दुसरं कोणीही नसणे, ह्याला म्हणायचं तोड नसणे. थैमान घालणे म्हणजे उच्छाद मांडणे. शेतामध्ये रानडुकरांनी थैमान घातलं म्हणजे काय, त्यांनी नुकसान भरपूर केलं असणारे उच्छाद मांडला, अशा वेळी आपण थैमान घालणे असा शब्द वापरतो. पुढच्या वाक्प्रचारामध्ये आपण येऊयात. बघा आता पुढचा वाक्प्रचार काय येतो, दणानून सोडणे म्हणजे काय, सतत आवाज करीत राहणे. त्यानंतर पुढचा शब्द दबदबा निर्माण करणे म्हणजे दरारा निर्माण करणे. दम लागणे याचा अर्थ धाप लागणे किंवा श्वास जोरात चालणे. दवंडी पिटणे म्हणजे जाहीर करणे किंवा सर्वांना सांगणे. दाह होणे म्हणजे शरीराची आग होणे किंवा जळजळणे. दिलासा मिळणे या शब्दाचा अर्थ होतो धीर मिळणे. दिवस पालटणे म्हणजे परिस्थिती बदलणे. त्यानंतर पुढचा शब्द बघा, दिवस फिरणे म्हणजे वाईट दिवस येणे. दुःख गिळणे या शब्दाचा अर्थ होतो दुःख पचवणे किंवा वेदना सहन करणे. दुथडी भरून वाहणे म्हणजे मोठ्या प्रमाणात विपुलता असणे किंवा भरभरून असतं, अशा वेळी आपण दुथडी भरून वाहणे हा वाक्प्रचार वापरतो. दुवा देणे म्हणजे आशीर्वाद देणे. दुम नसणे म्हणजे ठाव ठिकाणा नसणे किंवा पत्ता नसणे. धडकी भरणे या शब्दाचा अर्थ होतो खूप भीती वाटणे. धडगत नसणे म्हणजे या संकटामधून आपण सुरक्षितपणे बाहेर पडू अशी आशाच राहिलेली नसणे म्हणजे धडगत नसणे. पुढचा वाक्प्रचार बघा, धर्तीवर कोसळणे. धर्तीवर कोसळण्याचा अर्थ काय होतो, तर मरण पावणे. धाप लागल्या म्हणजे काय, खूप पळाल्यामुळे दम लागणे. धाबे दणांनी म्हणजे खूप घाबरणे किंवा खूप भीती वाटणे.
धारार तीर्थी पडणे म्हणजे लढता लढता वीर मरण येणे. धुळीला मिळणे, धुळीला मिळण्याचा अर्थ काय होतो? नाश होणे किंवा दुर्दशा होणे. धूम ठोकणे याचा अर्थ काय होतो? पळून जाणे. आणि धूळ चारणे याचा अर्थ काय होईल? पूर्ण पराभव होणे. चला पुढच्या शब्दामध्ये आपण जाऊयात. ध्यान लावणे. आता ध्यान लावणे या शब्दाचा अर्थ काय होतो? डोळे मिटून एकाग्र होणे. नंतर नष्ट होणे. नष्ट होणे या शब्दाचा अर्थ काय होतो? नाहीसे होणे. नात्यातील विणघैरी असणे म्हणजे नाते घट्ट असणे. नाराज होणे म्हणजे निराश होणे, वाईट वाटणे किंवा हिरमुसणे. त्यानंतर नाव उंच करणे म्हणजे कीर्ती संपादन करणे किंवा मानाचे स्थान मिळवणे. पुढचा शब्द नाव मिळवणे म्हणजे कीर्ती मिळवणे. त्यानंतर नाव सोनेरी अक्षरांमध्ये उमटवणे म्हणजे चिरकाल टिकणारी कीर्ती मिळवणे, अजरामर होणे किंवा नाव कायमचे कोरले जाणे. आता उदाहरणार्थ घेऊयात की एखादा गरीबा घरचं पोर जर IAS झालं, कलेक्टर झालं तर काय होतं? त्याचं नाव सोनेरी अक्षरामध्ये उमटवलं गेलेलं आहे. त्याचा एक इतिहासच होणार आहे की त्याचं नाव कधीच कोणी मिटवू शकणार नाही. अशा वेळी आपण हा वाक्प्रचार वापरतो. चला पुढच्या शब्दार्थामध्ये जातोय. पुढचा वाक्प्रचार बघा काय? निश्चित पडणे. निश्चित पडण्याचा अर्थ काय होतो? तर स्थिर राहणे, हालचाल न करता पडून राहणे. निरुत्तर होणे म्हणजे काहीच उत्तर न सुचणे. पटाईत असणे म्हणजे तरबेज असणे. म्हणजे एखादा समजा आपण उदाहरण घेऊया, राहुल खोटं बोलण्यामध्ये पटाईत आहे म्हणजे तरबेज. त्याचं खोटं बोललेलं इतकं खरं वाटते की आपल्याला कळतच नाही की तो खोटं बोलतोय की खरं बोलते. पदरमोड करणे म्हणजे स्वतःसाठी ठेवलेल्या पैशातून दुसऱ्याला खर्च करणे. पराचा कावळा करणे याचा अर्थ होतो अतिशयोक्ती करणे. परिस्थितीशी झगडणे म्हणजे काय? वाईट स्थितीचा मुकाबला करणे. त्यानंतर पुढच्या शब्दामध्ये आपण येतोय बघा. आता पुढचा शब्द पसार होणे. आता पसार होणे म्हणजे काय? तर पळून जाणे किंवा गायब होणे. त्यानंतर पळ काढणे म्हणजे पुन्हा पळून जाणे किंवा लगेच निघून जाणे. पाचावर धारण बसणे म्हणजे भीती वाटणे, खूप भीती वाटणे. पाठबळ असणे म्हणजे आधार असणे. पाणी पडणे म्हणजे एखादं कष्ट केलेलं, तुम्ही कुठली मेहनतला पाणी पडलं म्हणजे केलेली मेहनत ही वाया जाणे. पाणी पाजणे म्हणजे पराजित करणे, दुसऱ्याला हरवणे. पाणी सोडणे म्हणजे काय केलं? त्याग करणे. त्यानंतर पुढच्या वाक्प्रचारामध्ये आपण जाऊयात. पाण्यात पाहणे. आता पाण्यात पाहण्याचा अर्थ काय होतो? तर द्वेष करणे. पाय धरणे म्हणजे काय? लीन होऊन नमस्कार करणे किंवा कृतज्ञता व्यक्त करणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार बघा. पायाखालची जमीन हादरणे याचा अर्थ काय होतो? भीतीने सुचेनासे होणे किंवा भीतीने धसका घेणे. त्यानंतर पारडे फिरणे म्हणजे एकदम परिस्थिती बदलणे. पारा चढणे म्हणजे खूप राग येणे, संताप येणे. पित्त खवळणे म्हणजे पण खूप राग येणे. पैसे झाडाला लागणे म्हणजे सहजपणे अतोनात पैसा मिळत राहणे. पुढचा शब्दार्थ बघा. पुढचा वाक्प्रचार पोटात खड्डा पडणे. पोटात खड्डा पडण्याचा अर्थ काय होतो? तर खूप भीती वाटणे. पोटात घाबरा पडणे म्हणजे खूप घाबरणे. पोपटपंची करणे म्हणजे नुसतं पाठ करायचं, अर्थ नाही समजला तरी नुसतं पाठ करणे, याला म्हणायचं पोपटपंची करणे. पोबारा करणे म्हणजे पळून जाणे. पोरका होणे किंवा पोरकी होणे याचा अर्थ त्याचे आई वडील मरून गेले असेल तर आपण त्याला काय म्हणतो? अनाथ होणे. यालाच वाक्प्रचारामध्ये आपण कुठला शब्द वापरतो? पोरका होणे. प्रफुल्लित होणे म्हणजे आनंदित होणे. प्रसंगाचे गांभीर्य जाणणे म्हणजे परिस्थितीचा गंभीरपणे विचार करणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार बघा. प्रसंगावधान राखणे म्हणजे तत्परतेने निर्णय घेणे म्हणजे परिस्थिती जी आहे समोर त्याप्रमाणे निर्णय घेणे. फडशा पाडणे म्हणजे खाऊन टाकणे, ठार मारणे किंवा नाश करणे. फवारा सोडणे म्हणजे पाण्याचे तुषार सोडणे. फसगत होणे म्हणजे फसवणूक होणे. बचत करणे म्हणजे भविष्यासाठी संग्रह करणे. बस्तान बसवणे म्हणजे जम बसवणे किंवा स्थिर स्थावर होणे. बाजी मारणे या शब्दाचा अर्थ होतो विजयी होणे किंवा यशस्वी होणे. त्यानंतर पुढच्या वाक्प्रचारामध्ये आपण येतोय बघा.
बुचकाळ्यामध्ये पडणे, आता बुचकाळ्यात पडणे म्हणजे काय, गोंधळून जाणे किंवा गोंधळ होणे. बेधुंद होणे म्हणजे बेभान होणे. भंडावून सोडणे म्हणजे गोंधळून टाकणे किंवा सतावून सोडणे. भान हरपणे म्हणजे गुंगून जाणे किंवा तल्लीन होणे. त्यानंतर भारी वाटणे म्हणजे वेगळे आणि छान वाटतं किंवा चांगलं वाटतं. भीतीने थरथर कापणे म्हणजे खूप घाबरणे किंवा थरकाप होणे. आता आपण पुढच्या वाक्प्रचारामध्ये येऊयात. बघा, भेदरलेल्या नजरेने पाहणे म्हणजे काय, तर खूप घाबरल्यासारखं किंवा अगदी घाबरलेल्या नजरेने पाहणे, याला आपण काय म्हणतो, भेदरलेल्या नजरेने पाहणे. त्यानंतर मरणाला मिठी मारणे म्हणजे स्वतःहून मरण ओढावून घेणे. माग काढणे म्हणजे मार्ग शोधणे, रस्ता शोधणे, वाट काढणे किंवा शोध घेणे. मागावर असणे म्हणजे पाळतीवर असणे किंवा शोधत राहणे. मार्गी लावणे म्हणजे एखादं मार्गी लावतो म्हणजे ते काम आपण पूर्णपणे व्यवस्थित नीट लावतो मार्गी, त्याला म्हणायचं मार्गी लावणे. मात करणे म्हणजे विजय मिळवणे. मात्रा न चालणे म्हणजे इलाज न चालणे. माशी शिंकणे या वाक्प्रचाराचा अर्थ कामात विघ्न येणे असा होतो. माशा मारणे याचा अर्थ काय होतो, काही न करता वेळ घालवणे. मूग गिळणे म्हणजे काय, दुर्लक्ष करून गप्प बसणे. मेतकूट जमणे म्हणजे खूप मैत्री होणे. युद्ध पातळीवर हालचाली करणे याचा अर्थ निर्णयाची ताबडतोब अंमलबजावणी करणे असा होतो. रंगत येणे म्हणजे खूप मजा येणे असा अर्थ होईल. रंगात येणे म्हणजे तल्लीन होणे किंवा गुंग होणे असा या वाक्प्रचाराचा अर्थ होतो. त्यानंतर पुढच्या वाक्प्रचारामध्ये आपण येतोय. बघा आता तो कुठला आहे, तर रात्र दिवस घाम गाळणे म्हणजे दिवस रात्र कष्ट करणे. राब राब राबणे याचाही अर्थ काय होतो, खूप कष्ट करणे. त्यानंतर रिंगण धरणे म्हणजे काय, फेर धरणे. रूढ होणे या शब्दाचा अर्थ आहे कायम होणे. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणजे निष्कारण नको त्या गोष्टींची उठाठेवी करत राहणे. लालूच दाखवणे म्हणजे मोहात पाडणे. वचपा काढणे म्हणजे बदला घेणे किंवा सूड घेणे असा त्या वाक्प्रचाराचा अर्थ होतो. पुढचा वाक्प्रचार बघा, वनवन करणे म्हणजे काय, उन्हामध्ये भटकत राहणे किंवा पायपीट करणे याला आपण वनवन करणे असा शब्द वापरतो. नंतर वनवन सहन करणे म्हणजे त्रासदायक भटकंती जी करतोय ती सहन करणे. वाईट दिवस येणे म्हणजे हालाकीची परिस्थिती निर्माण होणे. वाकुल्या दाखवणे याचा अर्थ चिडवणे असा होतो. वाट लावणे म्हणजे नष्ट होणे किंवा नुकसान होणे. वाट वाकडी करणे म्हणजे वाट बदलून दुसरीकडे जाणे असा अर्थ होतो. पुढे वाटेस जाणे म्हणजे काय, मुद्दामून दुसऱ्याची खोडी काढणे याला म्हणायचं वाटेस जाणे. वाया न घालवणे म्हणजे फुकट जाऊ न देणे. वाली भेटणे म्हणजे आधार देणारा माणूस भेटणे. वाहवा करणे म्हणजे स्तुती करणे किंवा कौतुक करणे. विचारपूस करणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो चौकशी करणे. विसर पडणे म्हणजेच काय, तर विस्मरण होणे. वीरश्री संचारणे म्हणजे काय, तर विजयाची उमेद निर्माण होणे. त्यानंतर पुढील वाक्प्रचारामध्ये आपण येतोय तो म्हणजे व्याकुळ होणे. आता व्याकुळ होणे म्हणजे काय, तर कासावीस होणे. त्यानंतर शपथ घेणे म्हणजेच काय, तर प्रतिज्ञा करणे. शंख करणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो आरडाओरडा करत राहणे. शोभा करणे म्हणजे वाभाडे काढणे किंवा निर्भसना करणे. शोभा होणे म्हणजे आपली काय होते, नाचक्की होते किंवा फजिती होते, त्यावेळेस आपण शोभा होणे असा शब्द वापरतो. शॉक बसणे म्हणजे मनाला हादरा बसणे किंवा मनाला धक्का बसणे. समजूत काढणे म्हणजे गैरसमज दूर करणे. त्यानंतर पुढील वाक्प्रचार बघा काय, सवड मिळणे म्हणजे काय, तर मोकळा वेळ मिळणे. त्यानंतर सहभागी होणे म्हणजे सामील होणे असा त्याचा अर्थ होतो. सळो की पळो करणे म्हणजे सतावून सोडणे. त्यानंतर सार्थकी लागणे याचा अर्थ काय होतो, धन्य पावणे किंवा धन्यता पावणे. सावध करणे म्हणजे त्याला जाणीव करून देणे किंवा भान देणे. सांभाळ करणे म्हणजे पालन पोषण करणे.
त्यानंतर पुढचा वाक्प्रचार बघा, सुगावा लागणे म्हणजे अंदाज लागणे किंवा मागोवा लागणे. त्यानंतर पुढे वाक्प्रचारामध्ये जाऊयात आपण. बघा पुढचा वाक्प्रचार आहे तो आहे सुसाट पळणे म्हणजे वेगात पळणे किंवा जोरात पळणे. सुळसुळाट होणे म्हणजे अमर्याद वाढ होणे. सुळावर चढवणे म्हणजे फाशी देणे किंवा फासावर लटकवणे. सैरावेरा पळणे म्हणजे वाट मिळल तिकडे पळत जायचं, त्याला म्हणायचं सैरावेरा पळणे. हट्टास पेटणे म्हणजे स्वतःच्या मनासारखे होण्यासाठी वाटेल ते करणे. हमरी तुमरीवर येणे म्हणजे छोटासा वाद असतो पण त्या वादाला काय होतं, भांडणाचं रूप येतं. अशा वेळी आपण शब्द काय वापरतो तर हमरी तुमरीवरती येणे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर हरभऱ्याच्या झाडावर चढवणे म्हणजे खोटी स्तुती करणे. पुढचा वाक्प्रचार बघा, हल्लकोळ उडणे म्हणजे काय तर हाहाकार माजणे. हसून हसून पोट दुखणे म्हणजे खूप हसू येणे किंवा बेफाम हसणे. त्यानंतर पुढचा शब्द हाणून पाडणे म्हणजे बंद करणे किंवा अडवणे. नंतर हात जोडणे म्हणजे नम्रपणे विनंती करणे. हात बसणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो पक्का सराव होणे किंवा कुशलता येणे. हाती काहीही न लागणे याचा अर्थ काय होतो, काहीच फायदा न होणे. हाय खाणे म्हणजे एखादं मोठं दुःख असेल झालेलं त्यामुळे मन खचून जाणे किंवा धडकी भरणे, धास्ती घेणे असा होतो. त्यानंतर पुढच्या वाक्प्रचारात आपण जाऊयात. बघा कुठला आहे तो, हायसे वाटणे म्हणजे समाधान वाटणे किंवा बरे वाटणे. हा हा म्हणता पसरणे म्हणजे अगदी कमी वेळामध्ये सर्वांपर्यंत ती माहिती पोचते. अशा वेळी आपण हा हा म्हणता पसरली असा वाक्प्रचार वापरतो. हिऱ्याला पैलू पाडणे म्हणजे तरबेज करणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार हुलकावणी देणे म्हणजे चकवणे किंवा फसवणे. हेवा करणे या शब्दाचा अर्थ होतो मत्सर किंवा द्वेष करणे. हेळसांड करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो, आबाळ करणे. आणि होळी करणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो चांगल्या गोष्टींचा नाश करणे म्हणजे होळी करणे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण आत्ता या व्हिडिओमध्ये 400 वाक्प्रचार बघितले आणि त्यांचा अर्थ देखील बघितला. तर अशाच प्रकारचे आपल्या शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.